तुम्ही बघत आहात जनमत मराठी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडरीकाक्षाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. बाबीर बाबा की जय. बुआजी बुआ की जय. बसा. मज हृदय सद्गुरुजीने तारिला हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादर विवेकावरी. बुआजी बाबा यात्रा उत्सव निर्हाळे फतेपूर या ठिकाणी या कार्यक्रमाकरता प्रमुख उपस्थिती माननीय नामदार संजयजी राऊत साहेब, सुनील बागोल, संजयजी सावंत, बडगुजर साहेब, जे बुवाजीबा पुणेकर, त्याचप्रमाणे उमाजी बाबा पुणेकर, बबनराव सांगळे आणि उपस्थित सर्व मान्यवर. या ठिकाणी निराळे फतेपूर आणि पंचकृषी भव्य पालखी सोहळा बुआजीबा यात्रा महोत्सव निराळे फतेपूर. उपस्थित सर्व भक्तगण, या बुआजी बाबा यात्रेच्या या निमित्ताने आपण उपस्थित आहात. संतांची कृपा झाल्याच्या नंतर काय मिळतं? संत सज्जनी मांडली दुकान जे दया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाचसाठी कोणी दया करणे पाहिजे. जे दया पाहिजे ते आहे रे. याला जे पाहिजे ते संतांना मिळतं. मोक्ष पाहिजे मोक्ष मिळतं. संसारी सुख पाहिजे संसार सुख मिळतं. भगवान संत चतुर्विधा भजन प्रेरणा जना सुखर्जना आर्थ जितना सरळ कार्ती ज्ञानीचे भरतर सभा. चार प्रकारचे लोक मला बसतात. एका माणसाला 4 मुलं होती. त्यांनी बाजारातून आंबे आणले. आंबे आणल्यानंतर एक मुलगा पळतो झाला, मला आंबा पाहिजे मला आंबा पाहिजे. नाही मागायचं बाबा. आता मुलाला का तांब दिले होते, दिलं त्याला आंबा ज्या दुसरा मुलगा आला पळत पळत. तो मला पाहिजे म्हणला नाही, पण त्या आंब्यावर ओरडायला लागला. तो काय होतोय? आंब्याचा बरोबर होतोय ना. मग एकाने मागून घेतला, दुसरा त्या आंब्याचा बरोबर रडतोय, त्याला पण दिला. तिसरा आला, तो मागतोय नाही रडतोय, त्या आंब्याचा सारखं टाकलं होतं, त्याला पण दिला. चौथा होता, तो खेळत होता. त्या सांगितलं, अरे तुझ्या वाट्याचा आंबा घेऊन जा. तो खेळाच्या नात्यावले नंतर घे. त्याला काही घेणं देणं द्यायचं देणं नाही झालं. बाप त्याच्या जवळ गेला आणि जवळ जाऊन त्याला आंबा दिला. चौघांना आंबे मिळाले, पण चौघांचे भाव वेगवेगळे आहेत. पहिला जो मुलगा आहे तो बापाचा आंबे पाहिल्याबरोबर पळत पळत गेला आणि त्यांनी सांगितलं मला आंबा पाहिजे, दिला त्याला. हा अर्थार्थी भक्त. गीतेमध्ये 4 भक्त सांगितले. चतुर्विधा भजन प्रेमाम जना सुकृत जना आर्थ जिज्ञा सुरत कार्तिक ज्ञानींचे भरतर्षभ. पहिला अर्थार्थी. हाही भक्ती करतो. कशा करता करतो? त्याला तर धन मिळावं, पैसा मिळावा, संसारात बरकत व्हावी, सत्ता मिळावी, प्रतिष्ठा मिळावी, अशी इच्छा असते. म्हणजे प्रतिष्ठे करता, सत्ते करता, धनदंड संपत्ती करिता तो आराधना करतो. हा अर्थार्थी भक्त आहे. देवाला मागून घेतो, देवाचं दर्शन घेतो, पण देवा मला एवढं दे, हे माझ्या जीवनात कमी आहे. व दुसरा त्या आंब्याला ओरडत होता. हा आहे आर्त भक्त. जीवनामध्ये जेव्हा संकट येतात त्या संकटातून मुक्त व्हावं म्हणून तो अपेक्षा करतो. तो आहे आर्त. आर्त भक्ता करता उदाहरण बघा, द्रौपदी चालत येते.
संकट आलं तेव्हा त्यावेळेला द्रौपदी भगवंताला धावा करत होते. एकदा दुर्वासा ऋषी पांडवांकडे आले जंगलामध्ये. पांडव जेव्हा जंगलामध्ये होते वनवासामध्ये, दुर्योधनाने दुर्वासांना पांडवांकडे पाठवून भोजन मागायला सांगितलं. आता पांडव वनवासामध्ये, दुर्वासाची संध्याकाळी सूर्यास्त झालेला होता. पांडवांना सूर्यापासून एक थाळी प्राप्त झालेली होती. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की सूर्यास्त होईपर्यंत त्या थाळीतून पाहिजे तेवढं अन्न मिळायचं, पण सूर्यास्त झाल्यानंतर धुवून पालती घातली की मग मिळत नसायचं. मग द्रौपदीने ती थाळी पालती मारून ठेवलेली होती. दुर्वासा आले भोजन मागतात, आता कुठून द्यायचं? पण नाही द्यावा तर मग दुर्वासा शाप देतील. मग द्रौपदीने काय केलं? भगवंताचा धावा केला. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी हरितो आमोचा, कैवारी आले विघ्न निवारी, कृष्णा धावरे. भगवान परमात्मा धावून आले. भगवान जेवायला बसले होते. द्रौपदीचे हात ऐकले. कुठले? लक्ष्मीले कुठं चालले? भगवान पोहोचले तोपर्यंत. द्रौपदी काय बोलवलं मला? एक तरी जेवायला बसवलं, मला भूक लागली, जेवायला वाढ. द्रौपदी बोलली दुष्काळ 13वा महिना, एक तरी तर खायला काही नाही, म्हणून बोलवलं तू म्हणतो जेवायला वाढ. असं कसं काय? मला अजून खायला नाही, मग पुढचं काम सांग. ते थाळी पालखी मारलेली होती. त्या थाळीला एक पान लटकलेलं होतं झाडावर, एक पान. ते पान भगवंतानी खाल्लं. काय देवा घरी नवेचे अन्न, मागे भाजी पान द्रौपदीशी. ते भाजीचं पान भगवंतानी खाल्ल्याबरोबर तिथं दुर्वासा आपोआप तृप्त झालं. हे भगवान म्हणजे संकट आलं धावून आले भगवान, हाक मारे धावून आले. दुसरं उदाहरण सांगायचं म्हणले तर ज्या वेळेला धर्मराज द्यूत खेळले, द्यूतामध्ये सर्व राज्य हरण केल्या गेलं, द्रौपदीला डावावर लावलं आणि दुर्योधनाच्या आदेशाने दुःशासन द्रौपदीचे वस्त्र ओढून आले. भर सभेमध्ये द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयत्न केला गेला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळं खाली मान घालून बसले जाते. पांडव देखील खाली मान घालून बसले जाते. प्रथमतः द्रौपदीला असं वाटलं भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य असताना माझ्यावर असा अन्याय होणार नाही, तरी अन्याय होतोय. पांडवांना पहिलं पांडवही काही करू शकत नव्हते. स्वतःची शक्ती लावून केली, स्वतःची शक्ती कमी पडायला लागली. तेव्हा द्रौपदीने भगवंताचा धावा केला. लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी, लाज रखो तुम मेरी प्रभु जी, लाज रखो तुम मेरी. मैं गरीब दुष्ट करत बलगुरी प्रभु जी, लाज रखो लाज रखो तुम मेरे प्रभु जी, लाज रखो तुम मेरी. मैं गरीब तुम करुणा सागर दृष्ट करता बरजो, ये दृष्ट माझ्या बळजबरी करीत आहे तो. तुम बिन कारण भरी सभा बड़ी ढारी, राखे लाज हमारी, गोवर्धन गिरिधारी. भरी सभा में द्रौपदी टारी, राखे लाज हमारी. भगवान धावून आले. द्रौपदी संकटे वस्त्र पूर्वी धावत्वा घातले गजेंद्रासी. भगवान प्रगट झाले. भगवंतानी द्रौपदीला वस्त्र पुरवले. हे आर्त
संकट आल्यानंतर भगवंताची आराधना संकटातून मुक्ती करता करतो, हा अर्थ बघताय. मी उदाहरण सांगत होतो, जो आंब्याचा पाऊस रडतोय तो अर्थ बघताय. जो मागून खातो तो अर्थार्थी आहे. देवाची पूजा करतो, मला अमुक पाहिजे, देवा मला फक्त अमुक पाहिजे. तिसरा जिज्ञासू. तिसरा म्हणजे आंब्याचा सारखा टाक लावून पाहतो, बोलत नव्हता काय, नुसतं पाहतो. तसा तिसरा जिज्ञासू जो आहे तो तत्व जाणण्याच्या इच्छेने भक्ती आहे. त्याला काही नकोय, त्याला धनद्रव्य नकोय, तो संकटात मुक्त करण्याची इच्छाही करीत नाही. जाऊ एवढ्या संकट यायची नाही, देवाकरता नाही, देवावर साखर नाही घालणार, माझं संकट नाही होईल. देवाला जायचं कसं मागायचं, असे एक भक्त आहेत, मागण्याची इच्छा नाही त्याची. मग तो कशा करता आला, तो तत्व जाणण्याकरता आला. हा संसार म्हणजे काय, या संसारामध्ये आपण का दुःख भोगतो, यापासून वेगळं काही सुख आहे का, नेहमी दुःख आपण का भोगतो. इच्छा जर जीव सुखाची करतो, दुःख जर पदरत करतो. दुःखाची इच्छा कोणी करतो का, प्रत्येक जण सुखाची इच्छा करतो. कुणी देवाला म्हणतं का, देवा मला खरंच होऊ दे, देवा मला कॅन्सर होऊ दे, असं म्हणत नाही कोणी. दुःखाची इच्छा कधीच करीत नाही. प्रत्येकाला सुख अवस्था, कारण सुख या जीवाचा स्थायी भाव आहे, सुख या जीवाचा खरा स्वभाव आहे, मूळ स्वभाव सुख आहे. दुःख आगंतुक आलंय म्हणून दुःख जावं वाटतं, सुख स्वरूपता आहे म्हणून सुख राहावं वाटतं. पाहुणा किती प्रेमाचा असला तरी एक दिवस जावा वाटतो. नाथ मला सांगतो, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा. प्रेम टिकून ठेवायचं असेल तर प्राण्यांनी जास्त दिवस थांबू नये. एक पाहुणा गेला, महिना झाला तरी पाहुणा जायलाच तयार नाही. वर्ष शहरामध्ये पाहुणा सांभाळत राहू, खेळली गोष्ट वेगळी. शहरामध्ये मोठा पगार, त्या खोली बाळ, पाणी बिल, किराण्याचा खर्च, मुलाच्या शिक्षणाचा खर्च सगळं ठरलेलं असतं. त्यात पाहुणा आला महिना भरवायला बजेट बिघडतो ना. दोघं पती पत्नी प्लॅन केला, पाहुणा तर गेला जात नाही, मग काय करणार. संध्याकाळी घरी आला, कपाट उघडलं, पत्नीला विचारलं या कपाटामध्ये 2 लाख रुपये ठेवले, कुठे पैसे. पत्नी म्हणजे मला काय माहिती, मग काय भारतीय लोकांना येतं का ते घेतली बदलायला सुरुवात केली. तिने अगोदर भली मोठी उशी पाठीला बांधून ठेवली होती. तरुण लोकांना त्यांनी पाठीला उशी बांधून ठेवली आणि यांनी काठीने बदलायला सुरुवात केली. सांग बरं पैसे, त्यांनी पाहिलेच नाही. मग पाहिले गाव लोकांना येते का. पाहुण्याला वाटलं तर आपलंच नाव आपणच घालतो. दोघांचे भांडण चालू, ती मोठ्या मोठ्या रडायला लागली. हा काठीला बदल होतोय, तोपर्यंत पाहुण्यांनी गुंडाळले कपडे, कपडे गुंडाळले, बॅगीत भरले. पाहुण्यांनी घाला नाव, पाहुण्यांना वाटायचं यांचं भांडण संपोसतो नाही ना, आपल्याकडे तो पळेल आपल्याच भोवती गेली. पाहुणा जेव्हा घराच्या बाहेर निघाला, हिने खिडकीतून पाहुण्याला जाताना पाहिलं. ही लागली मोठ्या मोठ्याने हसायला. हे म्हणजे अहो मी काही खरोखर रडत होतो का, मी रडण्याचं सोंग केलं. हा म्हणला काय, मी खरोखर मारित होतो का, मी मारण्याचं सोंग केलं. दोघांची चर्चा खिडकीतून पाहुण्याने ऐकली ना. पाहुणा परत घरात येऊन उभा राहिला. पाहुणा मला मी काय खरोखर गेलो का, मी जाण्याचं सोंगच केलं. काही लोक असे चिवट असतात. नाथ महाराज सांगतात, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावं. याचा विचारातला हा घ्यायचा आहे की पाहुणा किती प्रेमाचा असला तरी एक दिवस जावा वाटतो, कारण तो बाहेरून आलाय. स्वतःचा मुलगा वाईट वागला तरी घरातच राहावा वाटतो, कारण तो घरातला आहे. तसं सुख जीवाचा स्थायी भाव आहे म्हणून सुख राहावं वाटतं. दुःख बाहेरून आलं म्हणून दुःख जावं वाटतं. म्हणून दुःख नकोय प्रत्येकाला वाटतं, सुखाची इच्छा प्रत्येक जण करतो. मग पदरात दुःख पडतं. याचं कारण काय, हे तत्व जाणण्याच्या इच्छेने जो भगवंताची आराधना करतो त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. आणि चौथा ज्ञानी, त्याला यथार्थ ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्याला कशाची गरज राहिलेली नाही, तरी पण तो भक्ती करतो. कशा करता, यज्ञदात्यादी श्रेष्ठ सत्तदेवी गौजना सत प्रमाणम होते लोक असून वर्तते. इथे भगवान सांगतात, श्रेष्ठ पुरुष ज्याप्रमाणे आचरण करतात त्याप्रमाणे इतर लोकही आचरण करतात. मग इतर लोकांना शिकवण्याकरता तो कसा वागतो, इच्छा नसती तरी.
गरज नसली तर त्याकरता तुकाराम महाराज उदाहरण दिलं. अर्भकाचे साठी पण ते हाती धरले पाठी, तैसे संत जगी क्रिया करून झाली ती अंगी. लहान मुलं असतात, गुरुजी जेव्हा त्या लहान मुलाला शिकवतात, हातामध्ये पाटे घेतात आणि पाटे घेऊन त्याला 1 2 3 4 शिकवतात. मग त्याला विचारतात 3 आणि 4 किती? मग हे बघ 3 मोठे 1 2 3 1 2 3 4 म्हणजे 4 किती झाले 7. मग गुरुजीला काय कळत नाही का? गुरुजीला हातात पाटी घ्यायची काय गरज आहे? पण मुला करता गुरुजी हातात पाटी घेतात, गरज नसली तरी. या दुसरं उदाहरण दिलं. बालकाचे चाली माता जाणून पावलं घाली. आई जेव्हा मुलाला चालायला शिकवते त्याला हळूहळू हळूहळू चालते. मायला का जोरात चालता येत नाही का? आईला जोरात चालता येतं, पण लहान मुलाच्या चालीप्रमाणे ती आई चालते. तसं संत असतात, हे संत त्यांना गरज नसली तरी हे भक्ती करतात, लोकांना आचरण करून दाखवतात. तैसे संत जगी क्रिया करून दाखवतात, त्यांना गरज नाहीये. तसं आईला हळूहळू चालायची गरज नाही, जोरात चालू शकते, पण मुलाबरोबर आई चालते. गुरुजीला हातात पाठी घ्यायची गरज नसते, पण त्या बालका करता गुरुजी हातात पाठी घेतात. त्याप्रमाणे संतांचं जीवन असतं. ज्ञानी आहे, त्याला कळतं, ज्ञानही आहे, तरी परंतु ते भक्ती करतात. म्हणून आर्त अर्थात जिज्ञासू आणि ज्ञानी 4 प्रकारचे भक्त गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले. भक्ता कुठला असू द्या, भगवंताची भक्ती करायची म्हटल्यानंतर गुरुची आवश्यकता असते, संतांची आवश्यकता असते. इथेही लोक श्रद्धेने भावनाने बाबी बाबाकडे जातात, बुवाजी बाबाकडे येतात. बुवाजी बाबाचं स्थान आहे, भावना आहे लोकांची, आणि अनेकांना गुण येतो, त्याला श्रद्धा आहे. जशी श्रद्धा असेल ना तसं मनुष्य बनतो. एक छोटस उदाहरण सांगून आवरून घे, पुढे आम्हाला कार्यक्रमाला जायचंय. तसं कीर्तन ठरलं होतं, पण आता बरेच काही भाषण झाले, राऊत साहेब आले, पुढे आम्हाला कार्यक्रम आहेत. कारण एक वार्षिक कार्यक्रम आहे बल्लारवाडीला. आता आपण आग्रह केला, बुवाजी सुद्धा आले, त्यांचं यावं लागेल, तुम्ही म्हणले यावं लागेल. मग ठीक आहे, तो कार्यक्रम हॉली करून हा अगोदर करून घेऊ. तर त्या कार्यक्रमात आपण अतिक्रमण थोडं धग जास्त रगोडगच घेतो, म्हणून जास्त लांबत नाही. आता आपला कार्यक्रम लेट झाला कुठं झालाय पाहिजे. पण या ठिकाणी ते श्रद्धेचं स्थान आहे. आणि बेटाचे सुद्धा आपला हा बुवाजी बाबा परिवार जुडलेला आहे. ते पुणेकर बाबांनी सुद्धा दिग्रस मधून ज्यांना एक सप्ताह केलेला आहे, गुरुजी महाराज असताना मोठा सप्ताह. तर अशा प्रकारे बेटाच्या कार्यक्षेत्रातच आपला परिसर आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांचं जे कार्य परमार्थिक कार्य घडलं, त्याच्याशी जुळलेला आपला समाज आहे. या ठिकाणी या स्थानाशी आपला जुळलेला समाज आहे. ज्यावेळेला आम्ही प्रवेश केला तर भव्य असं प्रवेशद्वार सुद्धा या ठिकाणी सुंदर भव्य प्रवेशद्वार पाहिल्यानंतर समाधान वाटलं. जसं घराची शोभा अंगणाने असते ना, अंगण पाहिल्यानंतर लक्ष येतं घर कसं असेल, तसं प्रवेशद्वार पाहिल्यानंतर आत्मस्थान कसं असावं याची कल्पना येत असते. एक सुंदर असं भव्य प्रवेशद्वार या ठिकाणी आपण केलं, त्याबद्दल मी आपला धन्यवाद देईल. या ठिकाणी बुवाजी बाबा यात्रा, या यात्रेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात. जे बबन महाराज सांगळे यांचा खूप आग्रह होता आणि यावंच लागेल म्हणून. तसं मोठ्या सप्ताहातही ते म्हणले होते, सप्ताह आले त्यावेळेस ते म्हणले होते. बेटातही आले, जे पुणेकर बाबाही बेटामध्ये येऊन गेले. मी आपल्याला धन्यवाद देईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी, जे उमाजी दादा पुणेकर, त्यांनाही धन्यवाद. आणि आता जास्त काही बोलत नाही, पुढे लोक वाट पाहत आहेत. पुन्हा मी आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. या देवस्थानावर जर आपली श्रद्धा आहे, अशी श्रद्धा आपली सर्वांची टिकून राहू. आपल्या जीवनातल्या काही समस्या या देवस्थानच्या माध्यमातून मिटतात.
आणि अशाच प्रकारे आपण सुखी हो, आपलं दुःख या देवस्थानच्या माध्यमातून दूर हो, हेच प्रभूचरणी, हेच बुवाजी बाबा, हेच बाबेर बाबाच्या चरणी, सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. कुंडली वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जागेवर हात जोडला तरी चालेल, दर्शनात वेळ घेण्यापेक्षा पुढं आम्हाला कार्यक्रमाला जायचं. धन्यवाद. जबाबदारी न्याय